नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहूच, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. कात्रज कोंढवा रस्ता खड्डेमय, नागरिकांचा त्रास वाढला. पुण्यात जनरल SF रॉड्रिग्स मेमोरियल सेमिनार. कोल्हापुरात भरदिवसा हातात कोयता, तलवाऱ्या नाचवत गावगुंडांची दहशत. आणि हैदराबाद गॅजेटनुसार ST आरक्षण द्या, वंजारी समाजाची मागणी. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. कात्रज ते खडी मशीन चौक या महत्त्वाच्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न नागरिकांना पडलाय. या रस्त्यावरून बस, शाळकरी मुलांच्या व्हॅन, दुचाकी, चारचाकी आणि माल वाहतूक ट्रक यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्रीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच बिकट असून खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत. शिवाय लांबच लांब ट्रॅफिकच्या रांगा लागत असून वाहनधारकांना होणाऱ्या त्रासावर तातडीनं पर्याय काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या भागात रोज ये जा करता, नेमकं काय समस्या आहेत ते सांगा. हे समोर माझं ऑफिस आहे आणि या रस्त्यावर असे खड्डे पडलेले आहेत. तर रात्री मोठे मोठे कंटेनर या रस्त्यावरून जातात. इथं कुठेही स्पीड ब्रेकर नाही आहेत, मध्ये ड्रेनेज लाईनची पण व्यवस्थित केलेली नाही सुविधा. पूर्ण रस्त्यावर पाणी तुंबलेलं असतं आणि या कंटेनरचा एवढा मोठा आवाज येतो की तिकडे अर्ध्या 500 मीटरवर सुद्धा त्याचा आवाज जातो. ते ऍटलीस्ट डागडुजी व्हावी व्यवस्थित, त्याचं डांबरीकरण व्हावं असं मला वाटतं. आता बाजूला माझं ऑफिस सुद्धा आहे, बाहेरचे इंटरनॅशनल क्लायंट असतात. या रस्त्यावरचा आवाज त्या लोकांना जातो, यामुळे व्यवसाय परिणाम खूप परिणाम होतो. नाही, पाहायला गेलं तर आपण मागं बघताय की ज्याप्रमाणे आता ही माती रोडवर जे खडी आली आहे, या खडीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. नेमकं या रोडवर अशा काही दुर्घटना झाल्यात का? खूप वेळा झाल्यात. या रस्त्याचं तर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी झालेली आहे. इतक्या दुर्घटना झालेल्या. बऱ्याचशा थोडा जरी पाऊस पडला तरी सगळी वाळू पूर्ण खाली येते. ड्रेनेज लाईन केलेत पण तिथून काय पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, त्यामुळे बऱ्याच अशा दुर्घटना झालेल्या आहेत. नेमकं आता रात्रीच्या वेळेस तर हे खड्डे दिसत नाहीत आणि आता पावसाळा चालू आहे आणि ज्यावेळेस पाणी भरलं जातं तर खूप मोठी समस्या निर्माण होत असतात. नेमकं यावेळेस काही दुर्घटना, कुणाचं मरण, कोण मृत्युमुखी पावला आहे का या गोष्टीमध्ये? सध्या सिंगल रस्ता केल्याने एवढी तरी दुर्घटना नाही, पण आधीचं प्रमाणापेक्षा आता प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि पहिल्यापेक्षा फक्त हे जरा काही गोष्टी केल्या तर व्यवस्थित होईल. पाहायला गेलं तर ह्या ज्या अपडाऊन रोड आहे, जे खड्डे आहेत, यामुळे काही आरोग्याच्या समस्या भेडसावतात, जसं काही पाठदुखी किंवा डोळ्याचे आजार. लहान मुलं आहेत तिथं जातात, डोळ्याला दगड लागणे किंवा माती जाणे अशा प्रकारचे त्या तर ऑब्व्हियसली त्या तर समस्या उद्भवणारच आहेत. या खड्ड्यांमुळे सस्पेन्शन, गाडीवर जाताना पाठीचं नुकसान होणे या समस्या तर आहेत. पाणी तुंबल्याने डास पण खूप होतात, त्यामुळे आरोग्याच्या समस्या ऑब्व्हियसली येणारच. तुमची आता महानगरपालिका सर्व कारभार बघत आहे. आपल्याकडं नगरसेवक हा आता सध्या नाही आहे, प्रशासक आहे आपल्याकडं पुणे महानगरपालिकेत. नेमकं काय त्या प्रशासकाला, पुणे महानगरपालिकेला तुमची काय मागणी, काय सांगणार तुम्ही? रस्ता चांगल्या पद्धतीने करावा, चांगल्या प्रतिष्ठेचं डांबर वापरण्यात यावं आणि खड्डे बुजवावे, एवढीच मागणी. आपण पाहायला गेलं तर या नागरिकांनी या जो रोड आहे यावर रोष व्यक्त केला आहे. त्यांचं इथे जवळ ऑफिस आहे आणि त्यांच्या बाहेर देशातून काही क्लायंट येतात आणि या जो रोडमुळे या मोठ्या मोठ्या गाड्यांचा जो आवाज येतो त्यामुळे त्यांचं जे व्यवसायावर परिणाम होत आहे. आणि पाहायला गेलं तर हा जो रोड आहे हा खूप मोठा, जो कात्रजवरनं मोठ्या प्रमाणाच्या वाहने येतात त्यांना येण्या जाण्यासाठी आहे. पण पाहायला गेलं तर आपण इथं नागरिक आहेत, आपण त्यांच्या समस्या जाणून घेऊया. रोज या भागातून ये जा करतात. काही लोक बोलण्याचे नकार देत आहेत, काही लोक काही लोकांना पाहायला गेलं तर आपल्या ह्या समस्येचा त्रास सुद्धा आहे, पण त्या समस्या मांडण्याला सुद्धा नागरिक घाबरत आहेत. या सर्व जी रोडची अवस्था आहे ही खूप भयानक आहे. जर इथे कोणती मोठी दुर्घटना झाली, नेमकं काय झालं तर काय, नेमकं प्रशासन कसं काय करणार, कोण जिम्मेदार या गोष्टीला, हे सगळं पाहण्याजोगं राहील. न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे, धन्यवाद. माजी थल सेनाध्यक्ष जनरल SF रॉड्रिग्स यांच्या सन्मानार्थ तिसरा संस्करण सेमिनार पुणे येथे आर्टिलर संचालयाच्या अधिपत्याखाली पार पडतोय. नॉन कॉन्टॅक्ट वॉरफेअर, भारतीय सेनेसाठी क्षमता निर्माणाच्या गरजा हा या सेमिनारचा मुख्य विषय होता. सेमिनार ही आपल्या महान थलसेना प्रमुखांना दिलेली एक छोटी पण महत्त्वपूर्ण श्रद्धांजली आहे. त्यांचे दूरदृष्टीपूर्ण विचार आणि धोरणात्मक मार्गदर्शन आजही आम्हाला दिशा दाखवते, असं मत लेफ्टनंट जनरल आदोश कुमार यांनी या प्रसंगी व्यक्त केलंय. The third edition of General SF Rodrigs annual seminar. It is a small tribute to a legendary gunner chief of Army Staff whose vision and strategic thinking continues to guide us. The theme chosen for today's seminar is evolution of non-contact warfare, both kinetic and non-kinetic, and capability imperatives for Indian Army.
कोल्हापुरातील उजळाईवाडी येथे भर दिवसा सराईत 5 ते 7 गुंडांनी हातात हत्यारं घेऊन दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। करवीर तालुक्यातील उजळाईवाडी इथल्या कॉलनीत हातात कोयता, तलवार, इडकाक, लोखंडी रॉड घेऊन दहशत निर्माण करत या गाव गुंडांनी दुचाकीची तोडफोड केली आहे। शिवाय एका रस्त्यावरील बेकरीमध्येही घुसून हाणामारी करत महिलांना अर्वाच्य भाषेत दमदाटी केली आहे। दिवसाढवळ्या गाव गुंडांच्या कृत्यानं आता कोल्हापूरकर मात्र चांगले भयभीत झाल्याचं पाहायला मिळालंय। महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला असून आता वंजारी समाज देखील एसटी मधून आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक झालाय। वंजारी समाजाचे नेते बाळासाहेब सानप यांनी न्यूज अनकटशी बोलताना वंजारी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी सरकारकडे केली आहे। पाहूया। नमस्कार, मी पूजा मालुसरे। न्यूज अनकट मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मराठी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे। ते आपण पाहतोय महाराष्ट्र आरक्षणाचे ज्या आंदोलन आहेत, मोर्चा आहे तो झाला। आता वंजारी समाज सुद्धा एसटी मधून आरक्षण मिळावे अशी मागणी करत आहे। माझ्यासोबत वंजारी समाजाचे नेते बाळासाहेब सानप आहेत। सर, तुम्ही मागणी करताय वंजारी समाजाला सुद्धा एसटी मधून आरक्षण मिळावं, नेमकी मागणी तुमचं काय त्यात म्हणणं आहे? हे मागणी आमची रास्त आहे। राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलेले आहे, त्यात आमची मागणी आहे, त्याच्यात आम्ही आहोत म्हणून मागतोय ना। आम्ही उगाच नाही मागत, विनाकारण नाही मागत। ज्या एखाद्या समूहाला हैदराबाद गॅजेट लागू होत असेल तर ते आम्हाला लागू झालं पाहिजे, आम्ही ते केलं पाहिजे। आम्ही विनाकारण सरकारला भांडत नाहीत। सरकारने हा GR काढला, ह्या GR हैदराबाद गॅजेटच्या नुसार GR काढला, ह्या GR मध्ये आम्ही सुद्धा एसटी मध्ये आहोत। असं थोडी चालणार एका जातीला एक न्याय, एका जातीला एक न्याय। तुम्ही एका जातीचं थोडी आहे। राज्यामध्ये तुम्ही सगळ्या जातीचे मुख्यमंत्री आहात, राज्याचे मुख्यमंत्री आहात, त्यामुळे एका जातीला एक न्याय आणि दुसऱ्या जातीला दुसरा न्याय असं होऊ शकत नाही। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज हा एसटी मध्ये मागणी करतोय आणि ती मागणी चुकीची नाही, ती रास्त मागणी असल्यामुळं आज त्याच गॅजेटीनुसार की आम्ही मागणी करतोय चुकीची नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या बेसवर GR काढला आणि त्याच बेसवर आम्ही मागणी करतो। कोल्हापुरातील वर्षानगर मधील प्रस्तावित STP अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी आज स्थानिक नागरिक आक्रमक झाले। वर्षानगरातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महापालिकेवर मोर्चा काढून तासभर ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या। यावेळी ग्रामस्थांनी महापालिका अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। अरेंज पार्क या शेजारी 44 कोटीचा STP प्रकल्प हे कोल्हापूर महापालिका फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी तिथं राबवला आलेला आहे। त्या जागेची पार्श्वभूमी, त्या जागेवर कोल्हापूर महापालिकेचं रिझर्वेशन आहे, मार्केटचं रिझर्वेशन आहे। हा सध्याचा आत्ताचा काढलेला झोन दाखला आहे। कायद्यामध्ये तरतूद आहे, कोल्हापूर महापालिकेच्या अधिनियम 1966-36 कलमाखाली जर एखाद्या जागेचं रिझर्वेशन उठवायचं असेल तर शहरामध्ये त्याच्या हरकती द्यावे लागतात। हरकती घेतल्यानंतर त्याचं हेअरिंग घ्यावं लागते। यामध्ये हजारो हरकती आल्या तर त्या नागरिकाला बोलवून आयुक्त, संबंधित सहाय्यक संचालक हे हेअरिंग घेतात। सगळ्या बाजूला ठेवून आहे त्या मार्केटच्या रिझर्वेशनहून बेकायदेशीर 44 कोटीचा फक्त आणि फक्त 30%, 40% खाण्यासाठी हा प्रकल्प या ठिकाणी। या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची। लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट। पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची 2 मोठी मंडळं येऊन ठाकणार समोरासमोर। तर अनुभवा हा थरा। तसं नाही येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात, सगळे खूप छान एन्जॉय करतात, खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो। वडील एका मंडळात असतात, मुलगा एकाचाच असतो, चुलते एका मंडळात असतात। अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना, त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ, नाही तर बोलव याला। कॉम्पिटिशन नसून कोऑपरेशन आहे आता। तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग अतूट नाते, महिलांचं माहेरघर तुळशीबागेला समजलं जातं आणि वर्गणीबद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे, तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे।
काय माहिती का, जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता, पण समोरच्या खिशातनं 1 रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो. त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे. गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो 10 वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो, जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो, जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो, असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना. या पाण्यात आम्ही विसर्जित करू का हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का? मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी, मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का? तर धमाल मस्ती किस्सांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पाहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित घडामोडी. यवतमाळच्या घाटंजी शहरातील गिलाणी कॉलेज परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा धक्कादायक ठरलाय. यात अन्य चोरट्यांचा सहभाग नसून तक्रारदाराच्या पत्नीने स्वतःच्या घरात घरफोडी करून ऐवज लंपास केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. प्रियकरासाठी हा कट रचल्याचं तिनं कबूल केलंय. तपासाअंती ती लग्नापूर्वीच्या प्रियकराशी संपर्कात असल्याचं उघड झालंय. चौकशीत चोरीचे दागिने बँकेत तारण ठेवलं असल्याचं समोर आलंय. तसेच पत्नीने सोन्याची पोत प्रियकराला दिली, काही दागिने माहेरी ठेवले व काहींची विक्री करून खर्च केल्याचं उघड झालंय. या प्रकरणाचा पर्दाफाश करत पत्नीला पोलिसांनी गजाआड केला असून पुढील तपास सुरू आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्यामुळे संजय राऊत यांचा आज महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिंदे शिवसेनेकडून जाहीर निषेध करण्यात आलाय. यावेळी अनेक शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी खासदार संजय राऊत त्यांच्या बॅनरवर तयार करण्यात आलेल्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आलाय. काय माहितीये का, काही जी लोक आहेत ना, नतद्रष्ट लोक जी राजकारणात आहेत, त्यांना सकाळी उठल्यापासून काहीच काम नसतं. चहाचा कप हातात घेतला की त्यांना सवयच असते काहीतरी आपलं शिंदे साहेबांना नाहीतर आमच्या पक्षाला काहीतरी नावं ठेवायची. ह्याच्या पलीकडे त्यांना काही आजपर्यंत बोलता आलेलं नाही आहे. खरं तर शंका येते की तो नक्की चहाचा कप असतो का त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी असतं, कारण हे असं बरळत असतात तसं काहीतरी त्यांच्या डोक्यात काहीतरी घुसलेलं असल्यासारखं. खरं सांगायचं झालं तर इथे कुठेही प्रश्न येत नाही की आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतो आणि बाळासाहेबांना इथे कमी करण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्यांची प्रतिमा कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. या लोकांना फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, अमित शहा यांचं काय वावगं आहे हे समजत नाही. यांना सकाळी उठल्यापासून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि शिंदे साहेब यांच्याशिवाय कोणच दिसत नाही. तर अशा व्यक्तींच्या जर का म्हणतात ना की त्यांच्या दृष्टीवर त्यांनी जसा गॉगल घातलेला आहे तसंच त्यांना हे सगळं दिसत असतं. त्यामुळे त्यांनी जर का काळाच गॉगल घातलेला असेल आणि ते काळच सगळं बघणार असतील तर त्यांच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही आहे. परंतु संघटनेच्या माध्यमातून जर का इतक्या मोठ्या व्यक्तीवर जर का काहीतरी खोटे आणि चुकीचे आरोप केले जात असतील तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आज आम्ही या महाड शहरवासियात महाड शहर शिवसैनिकांतर्फे आज हा निषेध आम्ही आज इथे व्यक्त करत आहोत. सातारा तहसील कार्यालय परिसरामध्ये पडलेल्या मोठ्या खड्ड्यामध्ये उभे राहून डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये वासुदेवाच्या वेशभूषा करून आलेल्या आंदोलकांनी ओव्यांच्या माध्यमातून तर महिलांनी फुगडी खेळून बांधकाम विभागाच्या कामाचा निषेध केलाय. आंदोलनात डेमोक्रॅटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार सातारकर, मी ऋषिकेश गायकवाड. आज आम्ही सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक लक्षवेधी आंदोलन केलं. सदर आंदोलन हे तळ्यात मळ्यात आंदोलन होतं. हे आंदोलन करण्याचं कारण असं की सातारा शहरामध्ये भले मोठे खड्डे मेन रस्त्याला पडलेले आहेत. वारंवार या खड्ड्यांच्या विरोधात सर्वच सामाजिक संघटनांनी विविध प्रकारचे आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचं काम केलं. तरी देखील गांधारीच्या भूमिकेत असलेले प्रशासन खड्डे काय मुजवत नाही. म्हणून आज आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमचे सन्माननीय मित्र संदीप दादा जाधव, गुणरत्न मावळा यांच्या संकल्पनेतून आज आम्ही लक्षवेधी आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये आम्ही वासुदेवांना इथं आणलेलं आहे. खरं तर वासुदेव हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे, लोककलेची एक परंपरा आहे. पण दुर्दैवानं ही संस्कृती लोप पावत चाललेली आहे आणि वासुदेवांनी अनेक वर्षापासून समाजामध्ये जागृतीचं काम केलं आणि आज आलेले वासुदेव हे खड्ड्यांच्या बाबत जागरूकता निर्माण करत आहेत. सातारकरांना या खड्ड्यांच्या बाबत जागरूक करत आहेत आणि प्रशासनाला वासुदेवांनी केलेल्या अमृतवाणी माध्यमातून तरी जाग यावी आणि खड्डे मुजवण्यात यावे अशा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही महिलांचा सहभाग आहे. या आंदोलनामध्ये महिला आहेत, बालचिमुकले आहेत आणि आम्ही सर्व प्रकारे
प्रशासनाचा निषेध जेवढा करल तेवढा कमीच आहे. वास्तविक पाहता एक मंत्री म्हणाले होते साताऱ्याचे की 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत सर्व रस्त्यांची खड्डे मुजवले जातील, पण 15 सप्टेंबर होऊन देखील खड्डे मुजवले गेले नसल्याने आज आम्ही हे लक्षवेधी आंदोलन करत आहोत. आणि जर येणाऱ्या काळखंडामध्ये लवकरात लवकर नवरात्र उत्सव आहे, याच्या अगोदर गणेश उत्सव झाला आणि सातारकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून खड्डा झालेला आहे, म्हणून हे आम्ही आंदोलन करत आहोत. खरं तर या आंदोलनामध्ये विविध प्रकारच्या कृत्य आम्ही करणार होतो, पण वेळाभावी आपल्याला जमले नाहीत. आणि आता आम्ही हे जे आंदोलन केलं हे पीडब्ल्यूडी प्रशासनाच्या निषेधार्थ केलेलं आहे. त्यांनी लवकरात लवकर या खड्ड्यांची डागडुजी करावी, अन्यथा अजून वेगळ्या प्रकारे आम्ही आंदोलन करणार आहोत, याची दखल घ्या. या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येऊ पाहदरा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित घडामोडी. देशात प्रसिद्ध असणारा यवतमाळ दुर्गोत्सव पाहण्यासाठी देशभरातील भाविक गर्दी करत असतात. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे वडगाव येथील सुभाष क्रीडा मंडळ यंदा अयोध्येतील राम मंदिराचा भव्य देखावा साकारणार असून कलकत्त्याहून आलेल्या कारागिरांनी दिवस रात्र काम करून हे काम अंतिम टप्प्यात आणलंय. या देखाव्यात देवीची मूर्तीही रामाच्या रूपात असल्यानं ती निश्चितच आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. आम्ही या मंडळाला आता देवी बसवण्याला 63 वर्ष पूर्ण झालेले आहे. हा 63वं वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी कलकत्त्याचे कारागीर बनवून या कामाची सुरुवात करतो. या कामाला आता कमीत कमी 1.5 ते 2 महिन्यापासून सुरुवात झालेली आहे आणि राम मंदिराचा देखावा आम्ही तयार करणार आहोत आणि 75% काम पूर्ण झालं. या 2 दिवसात काम पूर्ण होऊन जाईल आणि देणगीदाते व मंडळाच्या सहकार्याने आम्ही हे पूर्ण काम करतो. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयम हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया आहे, त्यामुळे आम्हाला संयम अपेक्षित आहे आणि तीच भाजपची भूमिका असल्याचं शेलार यांनी स्पष्ट केलंय. मंत्र्यांना फोन केला आहे. पडळकरांनी जे काही वक्तव्य केलंय ते चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केलंय. जयंत पाटलांबद्दल काय सांगाल? मी मगाशी म्हणालो की संयम हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया आहे आणि त्यामुळे संयमाविना राजकारण म्हणजे अराजकता आहे. त्यामुळे संयम हा आम्हाला अपेक्षित आहे. भाजपचे तेच. मराठ्यांचं डोकं ठिकाणावर आलं, बंजारा समाजाचं डोकं ठिकाणावर आलं तर बरं होईल असं मनोज जरांगे म्हणाले. जालन्याच्या अंतरवाली सराटीत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बंजारा समाज ज्या समाजाला आपलं म्हणतो, पण तो समाज तुम्हाला आपलं म्हणतो का, असा सवाल जरांगे यांनी विचारलाय. बंजारा समाजाच्या सगळ्या जागा कुणी खाल्ल्या हे बंजारा समाजानं समजून घेऊन शहाणं व्हावं असं जरांगे म्हणाले. काल बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं जालन्यात. त्या आंदोलनाचं निवेदन सुद्धा पंकजा मुंडे यांनी स्वीकारलेलं नाहीये आणि त्यावर पंकजा मुंडे असं म्हणाले की मी हायकोर्ट किंवा केंद्र शासन नाहीये की त्यांना आरक्षण देईल म्हणून. बंजारा समाजाचं निवेदन त्यांनी स्वीकारलं नाही. अवघड. ज्यांचं आरक्षण घेऊन मोठे व्हायचं त्यांचं निवेदन स्वीकारायचं नाही तर ऐकायला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही. असंही वक्तव्य केलं त्यांनी, मी हायकोर्ट किंवा केंद्र शासन नाहीये. बरं, बंजारा समाज तरी सावध होईल. आपण ज्यांना मोठं केलं, ज्यांच्यावरती माया करत होतो, प्रेम करत होतो, आपल्या ताटातलं ज्यांना दिलं तेच आज आपलं ताट कोरडं पाडायला निघालेत, तेच आपल्याला संपवायला निघालेत. बंजारा समाजाचं काय म्हणूयात त्याला आपण, डोकं ठिकाणावर आलं तर बरं होईल आणि येईल. मराठ्यांचं आलं. हे असल्या वक्तव्यावरून, असल्या बोलण्यावरूनच मराठी एक झाली. त्यांनी आता समजून घेतलं तर बरं होईल. नुसतं राजकारण आणि नेत्यासंग फोटो काढायपुरतं प्रेम काय कामाचं नाही. हे बंजारा समाजानं सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. नुसतं आपण त्यांना आपलं म्हणतो, पण ते तुम्हाला आपलं म्हणतात का हे सुद्धा बघायला पाहिजे. आम्ही बघितलं आमचे नेते आणि गरीब मराठी आपल्याला ते आपलं म्हणतात का. आपलं म्हणले तर तो आपला नाही, तर आपला असून आपला नाही. या भूमिकेत आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सगळेच एक झाले. तसं आता तुम्ही आपलं म्हणून त्यांना तुमच्या ताटातलं दिलं आणि आज ते तुम्हाला आपलंच म्हणत नाही आणि तुम्ही हे खरं मागच ओळखायला पाहिजे होतं. ज्या अर्थी तुमचे 5% 2.5% त्यांना दिलं त्याच वेळेस त्यांचे सगळे नोकऱ्याला लागले, शिक्षणात गेले
आणि बाकी सगळ्या जागा बंजारा समाजाच्या त्यांनीच खाल्ल्या पुऱ्याची पुऱ्या. थोड्याफार त्यांना दिल्या असतात आपल्याला म्हणता आलं असतं त्यांचा जीव होता म्हणून. म्हणजे याचा अर्थ बंजारा समाजाने ओळखायला पाहिजे आपलं आरक्षण घेऊन आपल्या जागा खाल्ल्या 2.5% त्यांनीच खाल्ल्या, त्यांचेच पुढे नेले, आपलं एक माणूस पुढे नेला नाही, मग आपलं कसं हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आम्हाला काय आम्ही खंबीर आहेत आमच्या अंगावर आल्यावर, पण आमचं सांगणं कर्तव्य. आणि या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.